रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष टोकाला गेलाय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचे सुनील तटकरेंना खडे बोल सुनावण्यात आलेत। राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप। गद्दारी कराल तर श्रीवर्धनमध्ये उमेदवार उभा करू, शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी तटकरेंना इशारा दिलाय। तर कर्जतमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केल्यानं त्यांनी संताप व्यक्त केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे रायगडमध्ये आता महायुतीमधील संघर्ष टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना खडे बोल सुनावलेत। राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय। आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं। आपण उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीचा आपण त्या ठिकाणी तटकरे साहेबांना निवडून आणलेला आहे। परंतु जिल्ह्यामध्ये या साऱ्या नेत्यांनी एकत्रपणे येऊन महायुतीचा धर्म भविष्यामध्ये पाळला गेला पाहिजे। लोकसभेला आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं, परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झालेला आहे। म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो। आणि म्हणून मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेलो आहे। तर यासाठी झालेलं आहे भरत शेठ की जर या मतदारसंघामध्ये महाड मतदारसंघ तर आम्ही कसाही खेचून आणूच, पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, हे विसरता कामा नये। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव आपल्या सोबत जोडल्या गेलेत। भास्करजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत। रायगड जिल्ह्यात आता महायुतीमधील संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय, कारण शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना खडे बोल सुनावले। काय प्रतिक्रिया द्याल? मुळामध्ये तुम्ही हे सगळ्याच्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी लक्षात आणली पाहिजे की संघाचं मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्र असतील नाही तर साप्ताहिक असतील किंवा भाजपामधला एक गट हा कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवारांना बरोबर घेतल्यामुळं आपला पक्ष डॅमेज झाला, आपल्या पक्षावर बरीच आपली पारंपरिक मतदार आणि आपले पदाधिकारी नाराज झाले, अशी ओरड भारतीय जनता पार्टीच्या गोटातून सुरू झाली। एका वेळेला भारतीय जनता पार्टीच्या एका गटाने अजित पवार आपल्या बरोबर नको असं म्हणायचं आणि एका गटाने अजित पवार बरोबर आहेत असं म्हणायचं। ही भारतीय जनता पार्टीची जुनी खेळी आहे। आणि म्हणून दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेच्या लोकांना बोलवायला लावायचं अजित पवारांच्या विरोधात। याचा अर्थ कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवार हे आम्हाला नको, अजित पवार हे अडचणीचे झालेले आहेत, हे भारतीय जनता पार्टीला कळून चुकलंय। परंतु पावण्याच्या काठीनं विंचू मारायचा अशी जी काय भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे त्याचा हा पुढचा अंक आहे। पहिलं भारतीय जनता पार्टी, RSS आणि त्यांनी अजित पवारांच्या विरोधात ओरड सुरू केली आणि आता एकनाथ शिंदे गटातले लोक ज्या वेळेला अजित पवारांच्या विरोधात बोलायला लागलेत त्या अर्थी ही पावण्याच्या काठीनं विंचू मारण्याची भाजपाची चाल आहे असं माझं मत आहे। नक्कीच भास्करजी, अगदी थोड्याच वेळापूर्वी सुषमाताईंनी देखील अशी प्रतिक्रिया दिली की गेल्या काही दिवसांपासून ज्या बातम्या चालत होत्या की अजितदादांची जाणून बुजून महायुतीमध्ये कोंडी केली जाते, यावरती खरंच आता ह्या सगळा प्रकार घडल्यानंतर असं वाटतंय का की हे खरंच होतंय? पहिली गोष्ट, अजित पवारांची कोंडी होऊ देत नाही तर नको होऊ देत, एकनाथ शिंदेची कोंडी हो नाही तर न हो, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं काही नाही। परंतु भारतीय जनता पार्टीचा जो मूळ स्वभाव आहे की ज्याच्याबरोबर मैत्री करायची त्या मित्राचाच घात करायचा, ही जी काही भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे, मूळ स्वभाव आहे किंवा भारतीय जनता पार्टीची ओळख आहे ती अधिक अधोरेखित होताना दिसतीये। दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीचे खासदार थोडे कमी आले, मी दुर्दैवानं मुद्दामून म्हणतो, त्यापेक्षा एव्हाना अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदेना केव्हाच भारतीय जनता पार्टीने किक मारली असती। परंतु जर त्यांचे खासदार जास्त आले असते तर एव्हाना कधीच त्यांना किक मारली असती। खासदार कधी त्यामुळे अजून त्यांना जोंगारण्याचं काम सुरू आहे। पण यातून भारतीय जनता पार्टीचा मित्राचा विश्वासघात करणं, मित्राला धोका देणं, मित्राचंच त्या ठिकाणी नुकसान करणं, ही जी काही भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे त्या परंपरेला अनुसरूनच हे सर्व सुरू आहे। त्याच्यामध्ये असं वावगं आणि विशेष वाटण्याचं काही कारण नाही। नक्कीच भास्करजी, धन्यवाद आपण लोकशाही मराठीला दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर ज्याच्याशी मैत्री करायची त्याचाच घात करायचा, ही भाजपची जुनी खेळी असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्करराव जाधव म्हणाले। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.